सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम। आपल्या या संग्राम बुद्धिस्ट चॅनलवर सुस्वागत। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। आजचा विषय आहे बहुजनांमधली सजगता। कालच माझ्या सुजित पाटील नावाच्या मित्राची मी पोस्ट वाचली व त्याच्या सजगतेचे उदाहरण म्हणून मी हा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे की बहुजनांना कळतं की आपण मूळचे भारतीय अर्थात पूर्वाश्रमीचे म्हणजे सम्राट अशोकाच्या समकालीन परिस्थितीपासूनचे बुद्धिस्ट असलेले बहुजन मात्र ब्राह्मणी कारवायांना बळी पडून आजच्या तथ्यहीन सत्यहीन जीवन पद्धतीत येऊन भूत प्रेत होम हवन पाखंड भविष्य मुहूर्त अजून अशा अनेक बेमालूम साखळ्यांमध्ये अडकून घेतलेले पडलेले मानसिक गुलामीचे जीने जगत आहोत। आत्ताच साजरा झालेल्या विजयादशमीला महाराष्ट्रात काही राजकीय पक्षांचे दसरे मेळावे मोठ्या फेकाफेकीत पार पडले, तेही अत्यंत अर्थहीन सत्यहीन, कुठेच काही वैचारिक थांगपत्ता नाही। अशा असताना इकडे नागपुरात दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध बांधवांनी महामानवास अभिवादन केले। वैचारिक मेजवानी म्हणून करोडींनी ग्रंथ संपदा घरी घेऊन गेले। किती फरक असतो ना वैचारिकतेत व बिनधास्तपणात। विजयादशमीचा सत्य इतिहास आम्हाला माहीत आहे व आपल्यातल्या काही बहुजनांना तर अजूनही माहीत नाही। हे खरं तर बहुजनांचं दुर्दैवच म्हणावं लागेल। दसऱ्याला माझा मुलगा गावाला गेला होता। त्याने सांगितलं की बौद्धनगरकडे त्यांच्या सणासारखी रॅली वगैरे काहीतरी दिसलं। आज काही कुणाचा जन्मदिवस वगैरे असतो का? आजच्या दिवसाचं महत्त्व समजावून सांगताना आनंदच झाला। मी म्हटले, सम्राट अशोकाने कलिंगचं युद्ध जिंकलं त्या दिवसापासून 8वा दिवस त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो हा दिवस। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने नागपुराच्या दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांसोबत पुन्हा एकदा बौद्ध धम्माची मोठ्या संख्येने दीक्षा घेतली। तो दिवस अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिवस व अशोक विजयादशमी दिवस हाच खरा इतिहास आहे। बाकी सगळं पाखंड व खोटं आहे। आपलं मूळ हेच आहे, याला विसरता कामा नये। हे टिकून ठेवावंच लागेल। विचार करायला लावणारं बुद्धाचं एक धम्मपदातील वाक्य मी कधीतरी वाचलं होतं, ते हेच, बहुजन हिताय बहुजन सुखाय आद्य कल्याणम मध्य कल्याणम अंत कल्याणम भवतु सब्ब मंगलम। या वाक्यातून त्यांनी कुठल्याही धम्माचा, कुठल्याही पंथाचा व कुठल्याही ईश्वराचा प्रचार न करता त्यांनी फक्त आणि फक्त बहुजनांचं हित सुख कल्याण आणि मंगल याच्यावरच जोर दिलेला आहे। हे सत्य स्वीकारायला हवे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स भवतु सब्ब मंगलम। मित्रांनो, आजचा विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका। तसेच अजूनपर्यंत जर संग्राम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा। त्याचबरोबर बेलच्या चिन्हास स्पर्श करून ऑल करायला विसरू नका, त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल।